स्कंद 10 अध्याय 23 यज्ञपत्न्यांवर कृपा। गोपाळ म्हणाले, हे पराक्रमी बलरामा, हे दुष्ट नाशना श्यामसुंदरा, आम्हाला खूप भूक लागली आहे, ती शमविण्याचा काही उपाय करा। श्रीशुक म्हणाले, गोपाळांनी जेव्हा देवकीनंदन भगवंतांना अशी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी मथुरेतील आपल्या भक्त ब्राह्मण पत्नींवर कृपा करण्यासाठी म्हटले। येथून जवळच वेदवेत्ते ब्राह्मण स्वर्गाच्या इच्छेने अंगिरस नावाचा यज्ञ करीत आहेत। तुम्ही त्यांच्या यज्ञशाळेत जा। गोपाळांनो, माझ्या सांगण्यावरून तुम्ही तेथे जाऊन माझे थोरले भाऊ भगवान बलराम आणि माझे नाव सांगून अन्न मागून आणा। जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा दिली तेव्हा ते त्या ब्राह्मणांच्या यज्ञशाळेत गेले आणि त्यांनी अन्न मागितले। अगोदर त्यांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातले आणि मग ते हात जोडून म्हणाले, हे ब्राह्मणांनो, आपले कल्याण असो। आम्ही व्रजातील गवळी आहोत। भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांच्या आज्ञेने आम्ही आपल्याकडे आलो आहोत। आपण आमचे म्हणणे ऐकावे। बलराम आणि श्रीकृष्ण गायी चारीत येथे आले असून ते येथून जवळच आले आहेत। त्यांना भूक लागली असून आपणाकडून त्यांना अन्न पाहिजे आहे। ब्राह्मणांनो, आपण धर्म जाणणारे आहात। आपल्याला मनापासून वाटत असेल तर भोजन करू इच्छिणाऱ्या त्यांना अन्न द्यावे। सज्जनांनो, ज्या यज्ञात पशुबली दिला जातो त्यामध्ये आणि सौत्रामणी यज्ञामध्ये यजमानाच्या घरचे अन्न खाता कामा नये। या व्यतिरिक्त इतर कोणत्याही यज्ञाच्या यजमानाने अन्न खाण्याने दोष लागत नाही। अशी ही भगवंतांची विनंती ऐकूनही त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही। तुच्छ फळाच्या अपेक्षेने मोठमोठ्या कर्मांत अडकलेले ते ब्राह्मण अज्ञानी असूनही स्वतःला ज्ञानवृद्ध मानित होते। देश काल अनेक द्रव्ये, मंत्र तंत्र, ऋत्विज, अग्नी, देवता, यजमान, यज्ञ आणि धर्म ही सर्व रूपे वास्तविक भगवंतांचीच आहेत। तेच इंद्रियातील साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण होते। परंतु शरीराला आत्मा मानणाऱ्या त्या मूर्खांना भगवंत हे एक साधारण मनुष्य वाटल्यामुळे ते कळले नाही। परीक्षिता, ते ब्राह्मण जेव्हा होय किंवा नाही काहीच बोलले नाहीत तेव्हा गोपाळ निराश होऊन परतले आणि ती सर्व कहाणी त्यांनी रामकृष्णांना सांगितली। ती ऐकून सर्व जगताचे स्वामी भगवान श्रीकृष्ण हसून गोपाळांना लोकव्यवहार समजावीत म्हणाले, आता तुम्ही त्यांच्या पत्न्यांकडे जा आणि त्यांना सांगा की रामकृष्ण येथे आले आहेत। तुम्हाला पाहिजे तेवढे अन्न त्या तुम्हाला देतील, कारण माझ्यावर त्यांचे फार प्रेम असून त्यांचे मन नेहमी माझ्याकडेच लागलेले असते। यावेळी गोपाळ पत्नी शाळेत गेले। तेथे ब्राह्मणांच्या पत्न्या सुंदर वस्त्रे आणि दागिन्यांनी नटून थटून बसलेल्या पाहून त्यांना प्रणाम करून ते अतिशय नम्रतेने असे म्हणाले, आपण विप्र पत्नींना आम्ही नमस्कार करीत आहोत। आपण आमचे म्हणणे ऐका। येथून जवळच श्रीकृष्ण आलेले असून त्यांनीच आम्हाला तुमच्याकडे पाठविले आहे। ते गोपाळ आणि बलरामांसह गायी चारीत इकडे पुष्कळ लांब आले आहेत। त्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना भूक लागली आहे। आपण त्यांच्यासाठी अन्न द्या। त्या ब्राह्मण पत्न्या पुष्कळ दिवसांपासून भगवंतांच्या लीला ऐकत होत्या, त्यामुळे त्यांचे मन त्यांच्याकडे आकर्षिले गेले होते। श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी त्या नेहमीच उत्सुक असत। श्रीकृष्ण आल्याची वार्ता ऐकताच त्या उतावीळ झाल्या। त्यांनी भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य असे चारही प्रकारचे अत्यंत स्वादिष्ट अन्न भांड्यात भरून घेतले आणि बंधू बांधव, पती पुत्र नको नको म्हणत असतानाही जशा नद्या समुद्राकडे जातात तशा त्या आपल्या प्रियतम श्रीकृष्णांकडे जाण्यासाठी निघाल्या। कारण फार दिवसांपासून पवित्र कीर्ती भगवंतांविषयी बरेच काही ऐकून त्यांचे मन त्यांच्या ठिकाणी जडले होते। ब्राह्मण पत्नींनी यमुनेच्या तटाकी कोवळ्या पानांनी सुशोभित अशा अशोकवनामध्ये गोपालांनी वेढलेले बलरामांच्या सह श्रीकृष्ण इकडे तिकडे फिरताना पाहिले। त्यांच्या सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर फडफडत होता। गळ्यामध्ये वनमाला होती। मस्तकावर मोरपंखाचा मुकुट होता। अंगावर रंगीत धातूंनी चित्रे काढली होती।
कोवळ्या पालवीचे गुच्छ शरीरावर धारण करून त्यांनी एखाद्या नटासारखा वेश केला होता. एक हात आपल्या मित्राच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने ते कमल एक हात आपल्या मित्राच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने ते कमळ फिरवीत होते. कानांवर कमल ठेवले होते. कुरळे केस गालावर भुरभुरत होते आणि मंद हास्यामुळे मुखकमल विशेष शोभत होते. परीक्षिता, आतापर्यंत आपल्या प्रियतमाचे गुण कानांनी ऐकून ऐकून त्यांनी आपल्या मनाला त्यांच्याच प्रेमरंगाने रंगविले होते. आता डोळ्यांच्या मार्गाने त्यांना आत घेऊन जाऊन पुष्कळ वेळपर्यंत त्या मनोमन त्यांना आलिंगन देत होत्या आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या हृदयातील ताप शांत केला. जसे सुषुप्ती अवस्थेमध्ये मन तिच्या अभिमानी प्राज्ञात लीन होऊन शांत होते, सर्वांच्या बुद्धीचे साक्षी असणाऱ्या भगवंतांनी ब्राह्मणपत्न्या सर्व विषयांची आशा सोडून फक्त आपल्या दर्शनासाठी आल्या आहेत हे जाणून हसत हसत ते त्यांना म्हणाले, देवींनो, तुमचे स्वागत असो. या बसा. आम्ही तुमच्यासाठी काय करावे? आपण आमच्या दर्शनाच्या इच्छेने येथे आला आहात हे तुम्हा सारख्या भक्तांच्या दृष्टीने योग्यच आहे. आपले खरे हित पाहणारे बुद्धिमान लोक आपल्या प्रियतमाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात आणि त्या प्रेमात कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा आडपडदा नसतो, यात संशय नाही. प्राण, बुद्धी, मन, शरीर, स्वजन, स्त्री, अपत्य, धन इत्यादी सर्व वस्तू ज्याच्या सानिध्यामुळे प्रिय वाटतात त्या आत्मस्वरूप माझ्यापेक्षा अधिक प्रिय कोण असणार? आता तुम्ही आपल्या यज्ञशाळेत परत जा. तुमचे पती ब्राह्मण गृहस्थ आहेत, ते तुमच्यामुळेच यज्ञ पूर्ण करू शकतील. ब्राह्मण पत्न्या म्हणाल्या, हे प्रभो, आपण असे कठोर बोलू नये. आपल्याला प्राप्त झालेल्याला पुन्हा संसारात यावे लागत नाही. ही वेदवाणी आपण सत्य करा. आम्ही आपल्या नातलगांच्या आज्ञेचे उल्लंघन करून आपल्या चरणांपाशी यासाठी आलो आहोत की आपल्या चरणांवरून पडलेली तुलसी माला आपल्या केसांमध्ये धारण करावी. हे शत्रुदमना, आमचे पती-पुत्र, माता-पिता, भाऊबंध किंवा हितचिंतक सुद्धा आता आमचा स्वीकार करणार नाही, तर मग दुसऱ्यांची काय कथा? म्हणून आता आपल्या चरणांना शरण आलेल्या आम्हाला दुसऱ्या कोणालाही शरण जावे लागणार नाही असे करा. श्री भगवान म्हणाले, देवींनो, तुमचे पती, पुत्र, माता, पिता, भाऊबंध किंवा इतर लोक कोणीच तुमचा तिरस्कार करणार नाहीत, कारण तुम्ही माझ्याशी युक्त झाला आहात. पहा, हे देवही माझ्या म्हणण्याला अनुमोदन देत आहेत. देवींनो, या संसारामध्ये माझ्या शरीराचा सहवास हाच काही माझ्या प्रेमाला किंवा अनुरागाला कारण ठरत नाही. म्हणून तुम्ही जा, आपले मन माझे ठिकाणी लावा. तुम्हाला लवकरच माझी प्राप्ती होईल. श्रीशुक म्हणतात, असे सांगितल्यावर त्या ब्राह्मण पत्न्या यज्ञशाळेत परत गेल्या. त्या ब्राह्मणांनी आपल्या पत्न्यांकडे दोषदृष्टीने न पाहता त्यांच्यासह आपला यज्ञ पुरा केला. त्या स्त्रियांपैकी एकीला आधीच तिच्या पतीने कोंडून ठेवले, तेव्हा तिने पुष्कळ दिवसांपासून ऐकलेल्या भगवंतांच्या स्वरूपाचे ध्यान करून त्यांना मनोमन आलिंगन देऊन कर्मामुळे बनलेले आपले शरीर सोडले. इकडे भगवान श्रीकृष्णांनी त्या 4 प्रकारच्या अन्नाचे गोपालांना भोजन दिले आणि नंतर स्वतः भोजन केले. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यासारख्या लीला केल्या आणि आपले रूप, वाणी व कर्मांनी गायी, गोपाळ आणि गोपींना आनंद देत ते स्वतः आनंदित झाले. इकडे ब्राह्मणांना जेव्हा माहीत झाले की श्रीकृष्ण तर स्वतः भगवान आहेत, तेव्हा त्यांना अतिशय पश्चाताप झाला. ते विचार करू लागले की जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या आज्ञेचे उल्लंघन करून आम्ही फार मोठा अपराध केला आहे. ते तर मनुष्यासारखी लीला करीत असूनही परमेश्वरच आहेत. आपल्या पत्नींची भगवंतांविषयी अलौकिक भक्ती असून आपण मात्र त्याबाबत अगदी कोरडे आहोत हे लक्षात घेऊन ते पश्चाताप होऊन स्वतःचीच निंदा करू लागले. ते म्हणू लागले, अरे रे, आम्ही भगवान श्रीकृष्णांना विन्मुख झालो, म्हणून आमचा जन्म, गायत्री मंत्र, वेदाध्ययन, बहुश्रुतपणा, उच्च घराणे, कर्मकांडांत नैपुण्य या सर्वांचा धिक्कार असो. भगवंतांची माया योगी लोकांनाही मोहित करते, हेच खरे. म्हणूनच तर आम्ही मनुष्यांचे गुरु ब्राह्मण असून आमचा खरा स्वार्थ आम्हाला कळला नाही. अहो, पहा ना, या स्त्रिया असूनही जगद्गुरु
श्रीकृष्णांबद्दलच्या अगाध प्रेमाने प्रपंच नावाचा मृत्यूचा पाश सुद्धा यांनी तोडून टाकला. यांचे उपनयन झाले नाही की यांनी गुरुकुलामध्ये निवास केला नाही, तपश्चर्या केली नाही की आत्म्यासंबंधी काही विचार केला नाही, यांच्यामध्ये तशी पवित्रताही नाही किंवा यांनी कोणतीही सत्कर्मे केलेली नाही, तरी सुद्धा योगेश्वरांचे ईश्वर पुण्यकीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणी यांची दृढ भक्ती आहे. आणि आम्ही संस्कार वगैरेंनी संपन्न आहोत तरी सुद्धा भगवंतांवर आमचे प्रेम नाही. गृहस्थीच्या कामात गुंतून आत्मकल्याणाला पारख्या झालेल्या आम्हाला गोपाळांकरवी भगवंतांनी आपली आठवण करून दिली. केवढीही त्यांची कृपा. भगवान स्वतः पूर्ण काम असून भक्तांच्या मोक्षापर्यंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत. आमच्यावर अहैतुक कृपा करण्याखेरीज आमच्यासारख्या शूद्र जीवांच्या बाबतीत त्यांचे दुसरे काय प्रयोजन असणार. म्हणून त्यांनी याच उद्देशाने केलेली ही लीलाच म्हणावी लागेल. स्वतः लक्ष्मी इतर देवांना सोडून आणि आपल्या चंचलता, गर्व इत्यादी दोषांचा त्याग करून ज्यांच्या चरणकमळांच्या निरंतर स्पर्शाच्या लोभाने सेवा करीत असते, तेच प्रभू दुसऱ्याकडे अन्नाची याचना करतात. हे लोकांना भुलविणेच नव्हे काय. देशकाल वेगवेगळी द्रव्ये, मंत्र, अनुष्ठानाची पद्धत, पृथ्वी, जगनी, देव, यजमान, यज्ञ आणि धर्म हे सर्व काही भगवंतांचे स्वरूप आहे. तेच योगेश्वरांचे सुद्धा. ईश्वर साक्षात भगवान विष्णू स्वतः श्रीकृष्णांच्या रूपाने यदुवंशामध्ये अवतीर्ण झाले आहेत. ही गोष्ट आम्ही ऐकली होती, परंतु आम्ही मूर्खांनी मात्र त्यांना ओळखले नाही. आमचे भाग्य खरेच थोर म्हणून आम्हाला अशा पत्न्या मिळाल्या. त्यांच्या भक्तीमुळे भगवान श्रीकृष्णांविषयी आमची ही भक्ती निश्चल झाली. नित्य ज्ञान संपन्न भगवान श्रीकृष्ण, आपल्याला नमस्कार असो. आपल्याच मायेने आमची बुद्धी मोहित होऊन आम्ही कर्मांच्या व्यापामुळे भटकत आहोत. ते आमच्या या अपराधाची क्षमा करोत, कारण आमची बुद्धी त्यांच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांचा प्रभाव जाणू शकली नाही. श्रीकृष्णांचा तिरस्कार केल्यामुळे आपला अपराध आठवून त्यांना श्रीकृष्ण बलरामांच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली, परंतु कंसाच्या भीतीने ते त्यांच्या दर्शनाला गेले नाहीत. अध्याय 23 समाप्त.